आज उद्या महाराजांनी परवा पाकिट. पप्पाची पेन नाही ना. लोक बोलतात मंगेश महाराज, लोक लय बोलतात. 18 वर्ष झालं मी कीर्तन करते. किती? 18. जेव्हा माझं 1 तप पूर्ण झालं ना तेव्हा मला कीर्तन कळायला लागलं. तवर तर फक्त कीर्तन करत होते. कीर्तन याचा अर्थ एका तपाने कळायला लागला. याचं असतं बाबा, एवढं सामर्थ्य असतं त्याच्यात. तुकोबाराय म्हणले गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे, एवढी ताकद आहे माझ्या विठ्ठलाच्या नामात. सोपं का कीर्तन दादा? हा, गाढवाचं घोडं करायची ताकद आहे. लोक म्हणते तोंडाला येतं मग काही बोलता का महाराज? गाढवाचं कुठं घोडं होतं का? होतं का मायबाप? नाही म्हणू नका. मग तुकोबाराय खोटं बोलतेस का? तुकोबाराय कधी खोटं बोलणार नाही. गाढवाचं घोडं करणारे तुकोबाराय पाहिजे. त्याला तेवढं व्यक्तिमत्व श्रेष्ठ पाहिजे. कारण तुकोबाराय त्यांना म्हणायचं जगाचा मालक ज्यांच्या चरणावर मस्तक ठेवतो ना त्याच्याकडे ठेवतो तुकोबाराय. तर काय करू शकत नाही महाराज. गाढवाचं घोडं बघायचं तुम्हाला? डोळे जागा उघडा. दिसलं ते गाढवाचं घोडच आहे. येल्यानो आम्ही गाढवच आहे महाराज. फक्त कृपा आहे माऊलींची, ज्ञानोबा तुकोबारायांची, जनाई मुक्ताईंची, नामदेवराय नाथबाबांची. बाकी काही नाही रे. परंपरेचं फळ आहे. वयाच्या 5व्या वर्ष पहिलं कीर्तन केलं. चालू वय 23 आहे. 18 वर्ष कीर्तनाची सेवा करत आले. तेव्हा कुठं लोक जराशी जमतात कीर्तनाला. लोकाला अवघड वाटतं. खूप सोपं आहे दादा, खूप. इतका वारकरी संप्रदाय गोड आहे ना. प्रत्येकाला अधिकार आहे. जातं वितो होत कुळशिळ मात्र भजे का त्वरित. लोकांनी बनवून घातलं. विनंती माझी, अरे गावातला काकड्यानं हरिपाठ फक्त तरुणांनी करावा. माझा महाराष्ट्र जगातील सगळ्यात उच्चांकावर असेल विश्वासाने सांगतो, काकड्यानं हरिपाठ पोरांनी करावा. आजकालचे तरुण यायला तयार नाही, पण गरज तरुणांचीच आहे. मला सांगा माय देवघर आहेत तुमच्या घरात? देवघर आहे? पूजा करता? फुलं वाहता? ताजी वाहता का शिळी वाहता ग माय? ताजी वाहता का शिळी वाहता ग माय? ताजी वाहता. वारकरी मंडळी जरा सामर्थ्याने आहे का बरं काय करी. देवाला फुलं सुद्धा ताजी वाहतात. देवाला फुलं सुद्धा ताजी वाहतात. काकड्याला सगळे म्हातारे बसवतात. आहे की नाही? त्यांनी करू नये. त्यांनी नातवाला आणावं, त्याला सांगावं हा काकडा असतो, हा हरिपाठ असतो, कळावं. खरंच एकदा आवड लागली ना मेलं तरी सुटत नाही. आवड लागली पाहिजे. कारण अमृत आहुनी गुण नाव तुझे माझे केशवा. जगाच्या मालका इतकं सुंदर कुणी नाही आणि जगाच्या मालका इतकं गोड नाम कोणाचं नाही. अहो काय ताकद महाराज. नुसतं अयोध्येमधल्या रामाचं स्वरूप बघावं. काही मदनाचा पुतळा रवी शशिकला लोकप्रिय शंकराचार्य वर्णन करतात. अधरम मैथुरम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम हृदयम मधुरम गमनम मधुरम मधुराधिपतिरखिलम मधुरम. जगाच्या मालका इतकं गोड काही नाही महाराज. त्याला नुसतं बजावं ना
वजे वजेकमण्डनं समस्तपापकण्डनं सुपिक्षपुच्छमस्तकं सुनापवे नमस्कार मनोजकरममोचनं विशाललोललोचनं आनन्दरत्नसागरमणं वजे वजेकमण्डनं समस्तपापकण्डनं सुपिक्षपुच्छमस्तकं सुनापवे. असं देवाला पाहिलं ना महाराज बस थोडंसं मोकळं जातं कोंडाला. असा देव नटलेलं बघितलं ना रामाला 5.5 वर्षाचं रामलिंगाचं ते स्वरूप मन येतं महाराज. तुकोबारांचं आठवण येते तू का म्हणे नटदारी भोग भोगोनी जगाच्या मालकाचं कौतुक ब्रह्मादिक सुद्धा करू शकत नाही. काय ताकद बघा देवाला बघावं निसतं रे. पण आता हा आनंद ना वारकऱ्यालाच कळतो. वारकरी तो असतो तो स्वतः झोपडीत राहील पण जगाच्या मालकाचं मंदिर सुंदर असतं देवघर स्वच्छ असतं. हे कौतुक त्यालाच कळणार आहे. फार ताकद आहे फार. पण आम्ही कसं आम्ही धर्म विसरलो आम्ही माती विसरलो आम्ही देव विसरलो. फार काही लांब जाऊ नका फक्त विनंती एवढीच आहे धर्माचं कौतुक शंभूराजांना विचारा. त्यांना विचारा काय असतं. 42 दिवस राजा तडपडते. हा आजचा दिवस आहे दादा. आज 1 फेब्रुवारी आहे. ही 1 फेब्रुवारी म्हणजे इतिहासातला सगळ्यात काळा दिवस आहे. ही 1 फेब्रुवारी म्हणजे इतिहासातला सगळ्यात काळा दिवस आहे जेव्हा माझे शंभूराजे हाती शत्रूच्या लागले. 42 दिवस राजे तडपडतायत. आमच्या पिढीलाच इतिहास वाचणं गरजेचं आहे. धर्म कशाला म्हणतात 56 लाख कोटीचं तख्त शंभूराजांना मोगल देत होते. ताकद लक्षात घ्या. कारण जो औरंगजेब आहे त्याच्या संपत्तीचा विचार केला तर या भारताची संपूर्ण संपत्ती त्याचा 1/3 भाग होता. या भारताची संपूर्ण संपत्ती त्याच्या संपत्तीचा 1/3 भाग होता. शंभूराजांना मुघल लाचारीसाठी म्हणतायत 56 लाख कोटीचं तख्त शंभूराजांना मुघल द्यायचं म्हणतायत. प्रश्न फक्त 3 है. स्वराज्य का खजीना जिन लोगों ने हमसे गद्दारी की उनका नाम वो इस सल्तनत को सलाम. आणि मृत्यूलाही भय वाटावं काळही घाबरावा इतका त्रास आणि इतकं सहन केलं शंभूराजांनी. वय तरण बांधलंय. मुघलांच्या हाती लागलेले शंभूराजे तुळापूर क्षेत्रावर साखळी दंडाने बांधले. झाडच्या साली काढतात तशा अंगाच्या साली काढल्या रक्ताच्या डोळ्याच्या डोळ्यांवर न वाहतात. झालेला जखमेला त्रास व्हावा तो तिकटाची मिठाई थोडं राजाच्या अंगावर केली जाते. रोज एक काव्य कापला जात आहे. पायाची बोट हाताची बोट जिभेचा तुकडा मारलाय माझ्या राजाचा. अरे ज्या साली काढल्या त्या कुत्र्याला गहू घातल्या आणि सांगितलं ही पात्रता आहे तुमची. अब इनका तो मसीहा गया इनको गुण वाली है. औरंगजेबाने विचार करा शिवाय गेले आता हे दक्कन एका महिन्यात पायाशी आहे. स्वराज्याची स्वप्न बघणारा औरंगजेब स्वराज्य हातात घ्यायची स्वप्न बघणारा औरंगजेब 9 वर्ष लढत होता पण माझ्या शंभूराजानं एकही गड किल्ला हाती लागू दिला नाही. याला माती म्हणायचं. काय ताकद या मातीत म्हणायचं. 9 वर्ष लढले शंभूराजा 9 वर्ष पण एकही गड किल्ला हाती लागू दिला. 9 वर्षात एवढ्या मोठ्या पायदळ घोडदळ खजिना सैन्यदल एवढ्या सत्ताधीश मुघलांना 9 वर्षात दख्खनचा एकही गड किल्ला घेता आला शंभूराजा. ताकद लक्षात घ्या. ती पिढी आहे. आम्हाला वडापाव खाता येईल तोडून खातो. तोंडच आग होत नाही. उची लोक उची पसंत कळलं त्यालाच कळलं. कळते की माणिकशा नारायण सनातन धर्मामध्ये हे नाही. तुम्ही मला माफ करा युक्त आहार विहार नेम इंद्रिय अशी सारे
ज्यांच्यात राहतोय तो चांगले असले पाहिजे, जे खातोय ते चांगलं असलं पाहिजे. विनंती रे दादा, हा पुढे खायचे वय नाही रे दादा तुमचे. आणि ऐका काय होते मावळे, 32 इंच छाती, 140 ते 160 किलो वजन, 6.5 ते 7 फूट उंची, आणि नजरेत असा अंगार अर्धा शत्रू बघून गार व्हायचा इतकं शरीर जबरदस्त होत रे. तुमच्याकडे बघून लाज वाटते, असं वाटतं वार आला तर आता कोण तेवढ्या खाईल. पोरांना धर्म वगैरे याचं काही घेणं देणं नाहीये ह्यांना फक्त, आणि ह्यांना खरी इज्जत पण कळत नाही. ह्यांचं कसं आहे, ह्यांना लाज कधी वाटते, पुरी समोर गाडी येऊन पडला तर ती लागलंय का बघत नाही, तिनं बघितलंय का बघतो. अरे लागलंय का बघ, मरशील. लोकांसाठी ना कर दादा जगू, सगळे मुलं मुली नका. बहीण म्हणून सांगते, माफ करा माझी तेवढी पात्रता नाही, पण धर्म जपा दादा. आठवा तर शंभूराजांना, अरे सेनापति येऊन औरंगजेबाला म्हणतो, जहा बना माफ करना, जहा बना माफ करना, छोटी मुंह बड़ी बात कर दूंगा, जहा बना माफ करना, छोटी मुंह बड़ी बात कर दूंगा. इतने राजे देखे, इतने महाराजे देखे, इतने वीर देखे, इतने शूरवीर देखे, इतना जलील किया, इतना हमारा पाँव मरोड़े, हाथ मरोड़े, नाखून उखाड़े, जिस जिस जगह पे मारा उस जगह पे नमक लगाया, काल भी घबरा जाए, इतना हमारा, लेकिन इस शिरार के बच्चे के जैसे औलाद आज तक इन आंखों ने नहीं देखी. क्या बच्चा है, शत्रु कौतुक करतोय, औरंगजेब म्हणतोय मौत सजा दूंगा अगर एक लफ्ज भी और कुछ इस संभा के बारे में कहा. बेशक मौत की सजा सुना देना, अगर उस संभा के कौतुक में मेरी जान चली जाए तो जन्नत मिलेगी, ये विश्वास है. इतना नेक बंदा वो शिवा का बच्चा है. ताकद लक्षात घ्या, शत्रू कौतुक करतोय. औरंगजेबाला राग अनावर झालाय. औरंगजेब समोर जाऊन विचारताय, संभा बात मान लो, जिंदगी से हाथ कवा बैठोगे. देखते शिवारा बच्चा कब तक नहीं झुकता. सळई घेतली, आगेत घातली, नजरेत घुसणारे 2 बोटाचं अंतर आहे. आखरी बार विचारा, संभा बात मान लो, जिंदगी से हाथ कवा बैठोगे. काय ऐकायचं आहे, नजर झुका के बात कर. संभा छाती बघून नजर वर केली, वर मान करून शंभराची संपत हे नालाय का, अरे काय मारायचं ते मार, काय जीवाची राहिल्या करतो ते कर. समज अंगात शिवाचे रथ प्रेम आहे, सगळे श्वासात श्वास आहे, तर हा शिवाचा छाडा. तुझ्यासारख्या हलक्यात कुत्रे समोर नजर झुकवणार नाही, ते एवढं आमची नाही. अरे मार, जेव्हा जेव्हा मारशील, जिथं जिथं शंभूराजांचं रक्त सांडल, तिथं तिथं एक नवीन शंभूराजे उभा राहिल्याशिवाय राहणार नाही, एवढी ताकद या रक्तात आहे. आम्हाला मारशील, आमच्या सामर्थ्याला कसं मारशील. हे घडलंय, हे घडलंय, हे काल्पनिक नाहीये. हे स्वराज्य उभा त्या मासात जिजाऊंमुळे राहिलं. दोनही छत्रपती माझ्या एका मासाला ताकद बघा. धन्य धन्य तुला शिवराया, मुसलमाना त्यांना त्याचा ईश्वरांचा स्वाभिमान या मातीचा अभिमान काय